महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. आदिवासी समाजाचा यलगार, विजय चौधरींना तात्काळ अटक करण्याची मागणी. माजी आमदार शरदकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली नवापुरात मोर्चा. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय वसंत चौधरी यांनी अनुसूचित जमाती समाजातील लोकप्रतिनिधींविषयी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह व जातीवाचक वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी नवापूर येथे आदिवासी समाजाने तीव्र आंदोलन केले. माजी आमदार शरदकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाज बांधव, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी विजय चौधरींना तात्काळ अटक करा, आदिवासी समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी संबंधित प्रकरणात त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विजय चौधरी यांनी विद्यमान आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी एका दूरध्वनी संभाषणात कथितरित्या अश्लील, बेताल व जातीवाचक शब्दांचा वापर केला. संबंधित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून जिल्हाभर संतापाची लाट उसळल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 699/2026 दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने समाजात तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. कोणताही राजकीय दबाव न घेता कायद्यानुसार निष्पक्ष, पारदर्शक आणि कठोर कारवाई करून विजय चौधरी यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनात माजी आमदार शरदकुमार गावित, माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित, सामाजिक कार्यकर्ते रोबिन नाईक, सरपंच प्रदीप वडवी, युवा नेते इलेश गावित, सरपंच संघटना अध्यक्ष राहुल गावित, जिल्हा परिषद माजी सदस्य सुनील गावित, सूरज गावित, मनोज वडवी, जीवन गावित, माजी भाजपा युवा मोर्चाचे नरेश नाईक, प्रणव सोनार, भीमसिंग पाडवी, माजी सरपंच बाला वसावे, बबलू रंगरेज, सरपंच दिनकर गावित, पौलस गावित, कमलेश गावित, दापूरचे सरपंच जयराम कुवर, माजी सरपंच दिलवर सिंग वसावे, कार्यघाटचे सरपंच दिलीप गावित, सूरज कोकणी यांच्यासह आदिवासी समाजाचे पदाधिकारी, माजी आमदार शरद गावित समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर. 30/7/2026 रोजी माननीय तहसीलदार नवापूर यांना आम्ही नवापूर तालुक्यातले सर्व सरपंच परिषद, माजी जिल्हा परिषद, आजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी असं निवेदन दिलं आहे की मगाशी एक सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल होतो आहे. त्याच्यामध्ये विजय चौधरी नामक एका इसमाने आपले जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांना अवर्ष्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना अपमान होईल असं वागणूक दिली. त्यामुळे आमच्या सर्व नंदुरबार तालुक्यातल्या आदिवासी समाजाचं मनाला ठेच पोचली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. त्यांच्यावर नंदुरबारकडे गुन्हा दाखल झाला आहे, तरी त्यांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आमच्या आदिवासी समाजाचे आंदोलन ठिकठिकाणी चालूच राहील. जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही झाली तर पुढील आंदोलन म्हणजे जिल्हा बंद किंवा रस्ता रोको असे आंदोलन करण्यात येईल. तरी आमची आदिवासी समाजातर्फे अशी विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना जेलमध्ये डांबावं. तसेच नंदुरबार जिल्ह्यात वेळोवेळी आदिवासी नेत्यांचा अपमान होतो. मगाशी पद्माकर वडवी, ॲडव्होकेट पद्माकर वडवी साहेबांचाही एका शिवसेना नेत्याने तसाच अपमान केला होता. त्यावेळेस सुद्धा आपण त्याचा निषेध नोंदवला होता. तरी
सर्वांना असं सांगण्यात येतं की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी आहे आणि त्याच्यात सर्व आदिवासी कार्यकर्ते नेते आहेत आणि या जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा नेता असेल तरी तो आमच्या आदिवासी समाजाचा नेता असतो, तरी कोणीही अशी हिंमत करू नये की त्यांचा अपमान करून त्यांचा अपमान होईल असं कोणीही बोलू नये. जर असं भविष्यात कधी झालं तर हा समाज जो नेता आमचा अपमान करेल किंवा आमच्या समाजाला शिव्या देईल त्या नेत्याच्या घरी मोर्चा करण्यात येईल अशी मी ताकीद देतो. आणि सर्व समाजाला अशी विनंती करतो की आज जसे इथे आपण गोळा झालो, डॉक्टर गावितांवर अन्याय झाला आहे, हिनाताईवर अन्याय झालेला आहे, त्यानिमित्ताने आपण सर्व इथे जमलेलो आहे. असंच आपण पुढच्या टायमालाही यावं अशी मी विनंती करतो आणि दोन शब्द समाप्त करतो.